अगदी साधा आणि प्राथमिक प्रश्न, वंचित या शब्दाची व्याख्या कशी करायची आपण, आणि तुमची व्याख्या काय आहे या सगळ्या संदर्भातली? आम्ही वंचित ही जेव्हा कन्सेप्ट पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस प्रतिष्ठेपासून वंचित असणारा, सत्तेपासून वंचित असणारा, साधनापासून वंचित असणारा आणि ज्याला काही मिळालं पाहिजे होतं अशापासून वंचित असणारा, ही आमची अगोदरची कन्सेप्ट होती. तर त्यांनी म्हणजे वंचित बहुजन आघाडी, तुम्ही जो आत्ता त्याची अजून व्याप्ती सांगितलीत, पण जे वंचित बहुजन या कक्षेत रूढ अर्थाने बसत नाहीत, त्यांनी तुम्हाला का मत द्यावं असं तुम्हाला वाटतं? ते आमचं असणारं जे ब्रीद वाक्य आहे की आम्ही वंचित आहोत. आम्ही आज एक्सक्लुझिव्ह जरी असलो तरी आम्ही असं इन्क्लुझिव्ह होण्याचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. नळ नाही तर नाही घरगुती, असं पाण्याला पण ही नाही. पाणी सुद्धा 1 तास येतंय का लगेच जातंय. लाईटी हाय त्याला पाणी हाय, ज्याला लाईट नाही त्याला पाणी नाही. आम्ही गरीब लोक काय करायचं? आमच्या घराने घुशी आता सुद्धा आहे ते का बुळक एवढी मोठी मोठी पल्ल्यात. इचू काट्याचं लेकरं बाळ घेऊन कसं बसायचं? कुठं हुकलंय आपलं की आपण एवढ्या वर्षानंतर सुद्धा या काही मूलभूत गोष्टींशी का झगडतोय आणि काय नेमकं अडतंय? त्याच्यामध्ये असणारं जे आहे की ते इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. आता जसं अनेक शहरांमध्ये पुण्या मुंबईसारखी असणारी सिस्टम डेव्हलप होऊ शकणार नाही, आणि ती झाली याचं कारण की ती ब्रिटिशांनी डेव्हलप केलेली, इथल्या कोणाचंच त्याच्यामध्ये योगदान आहे असं मी मानत नाही. एक माझं म्हणणं असं आहे की शहर याची लोकसंख्या किती असली पाहिजे याचा एक आराखडा पाहिजे. कॉर्पोरेशन्स या ज्या आहेत हे एक नवीन कमवण्याचा अड्डा झाले असं मी त्या ठिकाणी मानतो. याच्याशीच निगडीत असा जो प्रश्न आहे की आता SRAचा मुद्दा आहे की तो मुद्दा पुन्हा निवडणुकीपुरता आहे, तो झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा, आणि तो नंतर पुन्हा ऍक्टिव्हली त्याच्याविषयी काही काम होताना दिसत नाही. हे असे अनेक, हे सगळे मुद्दे एकाशी एक कनेक्टेड आहेत. तुम्ही कारण सुरुवातीला म्हणलात त्याच्याशीच कनेक्टेड आहेत. SRA ही स्कीम शासनाला डुबवणारी स्कीम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. का SRA मध्ये 186 पासून ते 360 अशी जागा देऊन दिली की उरलेली जागा मोकळी होते. गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू काय? 0. बिल्डरला रेव्हेन्यू काय? तर त्या फक्त फ्री बांधून द्यायच्या, आणि उरलेला FSI जो आहे तो सगळा मार्केट रेटने विकायचा. पण हा प्रश्न एक आहे की आता उदाहरणार्थ बसपा सारखा पक्ष आहे किंवा इतर, मला अगदी हा रामदास आठवलेंच्या बाबतीतही हा प्रश्न पडतो की तुम्ही एकत्र न येण्यामागचं कारण काय आहे, हा प्रश्न मला पडतो. म्हणजे कारण आता डाव्यांना आपण बाजूला ठेवूया क्षणभर, तरी यांचं न येण्याचं एकत्र कारण काय? कारण तुम्हाला नेमकं काय निर्माण करायचं आहे हा त्याच्यातला मेन मुद्दा आहे. तुम्हाला जाती या ठेवायच्या आहेत की तुम्हाला स्लोली कास्ट विदरिंग अवे घेऊन जायचं. त्याच्यावर मी असं म्हणतो की काही वेळेस आयडिओलॉजी हा सुद्धा फार मोठा रोल प्ले करतो. आम्ही असताना असं बघतोय की दी प्रोसेस ऑफ विदरिंग अवे ऑफ कास्ट ही सुरुवात झाली पाहिजे. काही जण असं बघतात आहेत की जातीचं अस्तित्व कायम राहिलं तर मग आपल्याला सरळ राजकारण करता येतं. या 2 फोर्सेसमध्ये कधी एकत्र होऊ शकत नाही. राष्ट्रवादीची यादी आपण घेतली, सेनेची यादी आपण घेतली, किंवा BJP सारख्या हिंदुत्वादी संघटनाची सुद्धा यादी घेतली, तर BJPच्या ह्याच्यामध्ये हिंदुत्व हा कुठेही, म्हणजे हिंदू हा कुठेही आयडेंटिफाय होत नाही. तो शब्द जरी हिंदू वापरत असले तरी सगळ्या हिंदूंचं असणारं त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन नाही. तिथे सुद्धा 1 कास्ट आहे. पण म्हणजे हे पक्ष जातीयवादी आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? माझं म्हणणं असं आहे की ही जातीवादी आहेत का, तर त्याचं उत्तर होय आणि नाही दोन्ही आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. पण हे सगळे पक्ष जे जातीवाद्याने ताब्यात घेतलेत का, तर 100% घेतलेत. आणि त्याची जी लिडरशिप आहे ती लिडरशिप हे क्रॅक करू शकत नाही आहे. काँग्रेस NCP मधला येणारा उमेदवार आणि सेना BJP मधला येणारा उमेदवार हे नातेवाईक आहेत. त्याच्यामुळे ही लोकशाहीची फसवणूक आहे. पॉलिटिकल पार्टीज ह्या लोकशाहीचं फसवणूक करतात आहेत आणि सत्ता ही जातीयपेक्षा
कुटुंबशाहीमध्ये कशी राहील असाच त्याला आहे. इतर जातीय समाजांना जे आरक्षण दिलं जाते त्याविषयी काय मत आहे? ओव्हरऑलच आरक्षण या गोष्टीकडे आता कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे विचारणारे माझ्यानं इतिहास विसरतात असं माझा आरोपच आहे. आणि म्हणून आरक्षण हे मी नेहमी बघत असतो की जो डावलल्या गेला, मनुवाद्यामध्ये ज्या मनुवादी व्यवस्थेमध्ये ज्याला राजेशाहीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये स्थान नाही, उपेक्षित समूह होता. या उपेक्षित समूहाला एक आश्वासन आहे की जी काही लोकशाही येते त्या लोकशाहीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला स्थान असेल. आपण आर्थिक निकषावर जे आरक्षण दिलं आता जाणार आहे त्याविषयी काय मत आहे? अत्यंत चुकीचं आहे. मी जसं म्हणालो ना की आरक्षण हे काही विकसित साधन नाही. हा तुमचा एक जुन्या काळातला एक फोटो आहे आणि हा एक आम्हाला असंही कळलं की तुम्ही बॉक्सिंग प्लेअर होतात आणि स्पोर्ट्समॅन होतो, तर डेडलिफ्टर होतो, ते बरेच स्पोर्ट्स खेळले. तर हा फोटो मला बरेच फोटो पाठवले. खरं हा फोटो निवडण्यामागचं कारण माझं वैयक्तिक त्याच्यात स्वार्थ आहे. माझे केस ॲक्च्युली परवाच कापलेत, पण तरी सुद्धा साधारण कुरळे असल्यामुळे मी या गॉगल घेऊन आलोय. तुम्हाला घालून दाखवतो. सिमिलर वाटतोय का मला जरा तुम्ही सांगा. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की एज्युकेशन कंप्लीट झालं तर यूथ आहे ना सक्सेस आणि करिअरच्या बाबतीत आणि ऑपॉर्च्युनिटीजसाठी पुणे आणि मुंबईला जातं. ते सोलापूरमध्ये नाही राहत. तर ते ऑपॉर्च्युनिटीज सोलापुरात आणण्यासाठी तुमचे काय प्लॅन आहेत? तुम्ही अननॅचरल काही करायला लागलात तर ते कधीच घडत नाही. त्या शहरातलं त्या ह्याच्यातलं नॅचरलाइज जे आहे त्यालाच अनुसरून तुम्ही जर डेव्हलपमेंट सुरुवात केली तरच ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतं, नाही तर होत नाही. किंवा टेक्स्टाईल ट्रेडिंग जे जगभर चाललेलं आहे ते नियरली अबाउट $320 बिलियन चाललेलं आहे. त्याच्यापैकी आपला वाटा किती? एक भाग. दुसरा भाग, जगातला असणारा 12% कॉटन आपण प्रोड्यूस करतोय. ही जर स्थिती असेल तर मग ॲटलिस्ट 10% हा जो इंटरनॅशनल ट्रेड आहे तो भारतामधनं झाला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की त्याला अननॅचरल सोलापुरातली टेक्स्टाईल इंडस्ट्री रिवाईव्ह व्हायला पाहिजे. रिवाईव्ह मायानंची सस्टेनेबल इंडस्ट्री आहे, ती सस्टेनेबल इंडस्ट्री रिवायवल झाली पाहिजे. आपल्या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र बंद करून आपण नेमकं काय साध्य केलं? आपल्या डोक्यात काय होतं आणि महाराष्ट्र बंद करण्याचं कारण काय होतं? म्हणजे राग आहे, चीड आहे, इनॲक्शनची आहे, कोणाला न अरेस्ट करण्याची जी आहे तिला कुठेतरी केंद्रित केली पाहिजे. आणि मग हे केंद्रित करण्याचं सगळ्यात जी काही एल्गार परिषदेची समिती होती, आम्ही होती, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग असं ठरलं की हा कन्सॉलिडेट केला पाहिजे. आणि हा अँगर कन्सॉलिडेट करायचा असेल तर महाराष्ट्र बंदशिवाय दुसरा मार्ग नाही. एका जनआंदोलनात ॲट्रॉसिटी कायद्यात सुधार व्हावा आणि त्याचा गैरवापर होतोय असा आरोप करण्यात आला. याबद्दल आपलं मत काय? अनुजा भंडारे यांनी प्रश्न विचारलाय. गैरवापर होतो का? मी म्हणत होतो. मी डिनाय करत नाही. पण गैरवापर करणारा लावणारा कोण हा त्याच्यातला महत्त्वाचा असं मी म्हणतो.